येणाऱ्या काळामध्ये ऍग्रिकल्चर ग्रोथ रेट फक्त 12% आहे, 24%च्या वरती न्यायचा आहे, कारण आपली एकेकाळी 90% पॉप्युलेशन कृषीवर अवलंबून होती. ऍग्रिकल्चरला गाव गरीब मजदूर, गाव गरीब मजदूर आणि किसान याचं कल्याण करण्याकरता जल जमीन जंगल जनावर आधारित टेक्नॉलॉजी ही डेव्हलप करायची. आम्ही दुधाच्या क्षेत्रातील मोठ्या टेक्नॉलॉजी आणल्या. ब्राझीलमध्ये गेलेली गीर गाय आज 7 लिटर दूध देते. तिच्या सांडापासून तयार झालेलं सेमेंट करून आता जसं टेस्ट ट्यूब देती आहे तसं टेस्ट ट्यूब दोन्ही तयार व्हावं. एम्ब्रियो ट्रान्सफरचे 3 सेंटर सुरू झालेले आहेत आणि त्यातून प्रत्येक गाय 25, 30, 40 लिटर दुधाची गाई किती इकॉनॉमिक प्रोग्रेस येतो तुम्ही विचार करायला तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यामुळे फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी, फ्युचरिस्टिक विजन फॉर डेव्हलपमेंट and planning and implementation for futuristic development याच्या आधारावर आत्मनिर्भर भारत हा $1 ट्रिलियन इकॉनॉमी विश्वगुरु आणि सगळ्यांचा समतोल विकास करत असताना सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासात्मक संतुलन याच्या आधारावर नवीन भारताचं निर्माण करण्याचं स्वप्न आणि त्याचं धोरण हे आमच्या सरकारने सगळ्यात मोठी विशेषता. माझे पिरियड समस्या अनेक आहेत, पण नीट धोरण झाली येणाऱ्या काळामध्ये हे चित्र बदलणार आणि म्हणून हे चित्र बदलवण्याकरता आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला एनडीएला मिळाले आणि विशेषतः पुन्हा एकदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री व्हावे आणि म्हणून त्याकरता संजय मंडलिक यांना आपण निवडून द्या. इकॉनॉमिक प्रोग्रेस, इकॉनॉमिक ग्रोथ, agriculture growth, employment creation, eradication of poverty, आणि आत्मनिर्भर कोल्हापूर, आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी स्वावलंबन आणि स्वातंत्र्याच्या बरोबर कटिबद्धता ठेवत असताना मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि परिवार पद्धती त्याला पूर्ण शिक्षण आणि पारिवारिक पद्धती आणि त्याच्या आधारावर इतिहास, संस्कृती आणि विरासत याच्या आधारावर आपण नक्की दिशा आपलं साहित्य, कविता, लेखन किती मोठं होते. मला कोल्हापूरला आल्यावर रणजित देसाईंची आठवण, कोल्हापूरला आल्यावर शिवाजी सावंतांची आठवण, कोल्हापूरला आल्यावर शाहू महाराजांचा इतिहास, कोल्हापूरला आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. खऱ्या अर्थाने इतिहास, संस्कृती, विरासत इकडे इकॉनॉमिक प्रोग्रेस, दुसरीकडे सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरीकडे मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती आणि व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण डेव्हलपमेंट या सगळ्यांचा इंटिग्रेटेड मॉडेल हे भविष्यातल्या भारताची योजना मी तयार केली आहे. 10 वर्षात खूप चांगल्या प्रेरणा मिळालेल्या आहे, पण मिळालेली प्रेरणा ये तो केवल ड्रिल है, असली ड्रिल शुरू होना पाहिजे. आशीर्वाद वेळेची कमी आहे मला पंढरपूरला आज 12:30 वाजता सवाय, त्यामुळे आपण काही प्रश्न विचारा की मी पुण्यापासून औरंगाबाद हायवे बांधायला गेलो, एक्सप्रेस आहे. मला देवेंद्रजी म्हणाले त्यांनी एक पीडब्ल्यूडी कॉर्पोरेशन मिळली, MSRTCचा संस्थापक अध्यक्ष मीच होतो. त्यामुळे नितीनजी तुम्ही जसं MSRTCला मोठं केलं तसं या कॉर्पोरेशनला तुम्ही मोठं करा. तुम्ही म्हटलं काय पाहिजे, म्हटलं यांना तुम्ही काही कामं द्या. किती रुपयाची पाहिजे? आमच्या नागपूर मेट्रो आणि पुणे मेट्रोचे जे प्रमुख होते दीक्षित साहेब, त्यांना मी आणि देवेंद्रनी बोलून आणलं. हे दादाची एक मुली आहे, दीक्षित साहब क्या चाहिए? साहब मुझे 10-12 हजार करोड़ के काम दे दो. मैं छोड़ दो, मैं 25,000 करोड़ के काम देता हूँ. एक कंडीशन है, कॉन्ट्रैक्ट के ऊपर लक्ष्मी दर्शन अलाउ नहीं. तुम्हारी कॉर्पोरेशन स्टेट गवर्नमेंट की है, पर मैं पैसे खाने नहीं दूंगा किसी को, मान्य होगा तो करो. आणि आता मी त्यांना पुढे जो आमच्याकडे सिनियर सिटीजन गरीब माणूस पैसे इंटरेस्ट त्याला आम्ही 8.2% इंटरेस्ट वर्षाचं डिपॉझिट 8.2%. क्रेडिट सोसायटी मला जास्त देतात, पण मला नाही वाटत 8.च्या वरती असतील. 8.2
आणि मी प्रोव्हिजन केली की दर महिन्याला व्याजाचे पैसे आपल्या अकाउंट मध्ये डायरेक्ट जमा होतील आणि तुम्हाला NHAची गॅरंटी आहे, AAA रेटिंग आहे आमचं आणि आमची गॅरंटी आहे. पाऊस पडला पाहिजे. या देशात पैशाची कमी नाहीये. या देशामध्ये इमानदारीने काम करायचं. 50 लाख कोटी रुपयाची कामं केली.